रॅली झाली आहे आणि या रॅलीमध्ये भर उन्हामध्ये हजारो लोक या नरेश म्हस्के यांच्या प्रचारामध्ये रोड शोमध्ये सामील झाले। उन्हाची पर्वा न करता एवढा मोठं पब्लिक आपण पाहतोय। ही विजयाची रॅली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्ला आहे। धर्मवीर आनंदगे साहेबांचा बालेकिल्ला आहे। बाळासाहेबांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा आहे। त्यामुळे महायुती आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड या ठाणे लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये मोडतील। जोरदार तयारी आहे आणि आज मोदी साहेबांना ऐकायला बघायला लाखो लोक येतील आणि मोदी साहेबांच्या सभेमुळे मुंबईतल्या सगळ्या 6 जागा येतील। मुंबई MMR मधल्या सगळ्या जागा येतील। पूर्णपणे सपाचट होऊन जाईल विरोधी पक्ष। एक मिनिट मला सांगा, 2 दिवस फक्त राहिलेले आहेत, काय म्हणणं आहे सध्या, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? आपण पाहताय कार्यकर्ते, पदाधिकारी, मतदार उत्साहाने बाहेर पडलेले आहेत। सर्वांना येत्या 20 तारखेची वाट पाहत आहेत। नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे, त्यासाठी सर्वत्र फील गुड। शिंदे गटाची पहिली निवडणूक आहे लोकसभेची, जसं शिंदे गट नाही, शिवसेनाची। तर काय मत आहे तुम्हाला, शिवसैनिक नक्की कोणासोबत? पहिली नाही आहे ना, शिवसैनिक कोणासोबत आहे तुम्हाला कळतंय, पाहताय शिवसैनिक कोणासोबत आहे। समोरच्यांच्या पण रॅलीज आपण पाहिलेले आहेत। कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत का? 20 आणि 30 लोकांमध्ये सभा घेत आहेत। राजन विचारे कार्यक्षम खासदार असं म्हणताय तुम्ही, खरं आहे का? हाय प्रोफाईल नेता विरुद्ध रस्त्यावरचा कार्यकर्ता ही लढाई आहे। 10 वर्षामध्ये राजन विचारेंनी काय केलं हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। धन्यवाद। नमस्कार, आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे माजी खासदार संजीव नाईक सर। सर, महत्त्वाची गोष्ट, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? खूप कमी वेळ राहिलेला आहे। आपण बघा, भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के साहेबांसाठी पूर्ण नवे मुंबईकर सज्ज झालेले आहेत। आज मागच्या आठवड्यामध्ये बेलापूर मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री साहेबांची रॅली झाली होती। आज ऐरोली मतदारसंघात आहे। प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।